राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठी वेगाने सुरू करण्यात आली असून आता बघा शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा आजपासून अंमलात आलेला आहे आणि अनेक महिन्यापासून बघा थांबलेली रक्कम अखेर सोडली गेली असून पुढील 3 तासात निधी थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की बघा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। आता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की येत्या 3 तासात तुमच्या बँक खात्यात 100% पीक विमा जमा होणार आहे। 100% म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा पात्र शेतकऱ्याची यादी आणि त्याचप्रमाणे अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता जाहीर केलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बघा राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यात मोठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तांत्रिक कारणामुळे बघा या प्रक्रियेला काही काळ बघा अडथळे होती, मात्र आता ती जलद गतीने राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आता बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीडीद्वारे निधी हस्तांतरित केली जात आहे आणि डीबीडी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा आज 100% शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे बघा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी स्वतंत्र मोठी आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आलेलं आहे आणि या मदतीमुळे नुकसानग्रस्तांना तीव्रता दिलासा मिळणार आहे। तसेच बघा पीक विम्याची रक्कमही आजपासून काही तासातच खात्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यासाठी खुश करण्यासाठी 100% आज पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे एकूण बघा 36 जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती। आता उर्वरित जिल्ह्यासाठी बघा 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केली जात आहे। आज पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो 15 जिल्ह्यात मदत वितरित केली जात आहे आणि डीबीडी प्रणालीद्वारे 1 दिवसात मोठ्या प्रमाणात निधी वाटपाची म्हणजे बघा पाठवायची मर्यादा असल्याने 3 दिवसाच्या संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार आहे। म्हणजेच की आज ज्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, उद्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आणि अशा 3 दिवसाच्या आत सगळ्याच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता यादीमध्ये नाव जर तुम्हाला बघायचं असेल तर कशा प्रकारे बघायचं आणि किती पैसे मिळणार, कोणत्या पिकासाठी किती हेक्टर प्रमाणे पैसे मिळणार बघा शेतकरी मित्रांनो, विविध पिकाचं नुकसान लक्षात घेता प्रति हेक्टर वेगवेगळ्या रक्कम ठेवण्यात आलेली आहे। आता बघा भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील नुकसानग्रस्तासाठी वेगवेगळी बघा दराने मदत निश्चित केलेली आहे आणि नुकसानाचे प्रमाण बघा तपासल्यानंतर थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की बघा सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचे सरकारने सांगितलेले आहे आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळाली एकत्रित मदत मोठी दिलासा देणार आहे। मग बघा मूग, तूर आणि इतर पिकासाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केली जाणार आहे आणि आजपासून या सर्वच पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासूनच म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो 3 तासापूर्वीच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता कोणते शेतकरी आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे? सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे। तसेच बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या टप्प्यात समाविष्ट केलेला आहे। या सर्व जिल्ह्यांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले असून रक्कम पुढील काही तासात
खात्यात दिसणार आहे, म्हणजेच की खात्यात जमा होणार आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या जिल्ह्यात बघा आज पैसे मिळणार, ते संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता बघा, आता जिल्ह्याची यादीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे. कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार. आता शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेले 15 जिल्ह्याची अधिकृत यादी पुढील प्रमाणे दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 जिल्ह्याची यादी आज निवडलेली आहे. म्हणजेच की बघा, आज 15 जिल्ह्यात डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणते जिल्हे आहे, 15 जिल्हे. बघा, सर्वप्रथम जिल्ह्याचं नाव म्हणलं की बघा धुळे, नाशिक, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा या सर्व जिल्ह्यामध्ये आजच मदत हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी देण्यात आलेला आहे. म्हणजेच की आज या 15 जिल्ह्यात डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, काही महत्त्वाच्या बँकासुद्धा आहे, त्या बँकेतच पैसे जमा होणार. ते बँकेची यादीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, जर या यादीत तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला 100% आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं या यादीत तुमच्या बँकेचं नाव नसेल तर तुम्हाला काही म्हणजेच की उद्या किंवा परवा तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बँक निवडलेलं आहे. आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकेची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या बँक निवडलेली आहे. सर्वप्रथम बँकचं नाव घेतलं तर बघा शेतकरी मित्रांनो, SBI बँक आहे. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे बघा पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वच बँकांना व्यवहार सक्षम वाढवण्याचे निर्देशन दिलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे या यादीत ज्या बँकेचं नाव आहे त्यांना आज 100% पीक विम्याचे पैसे जमा होणार. असे एकूण बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, एकूण बघा भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटीची निधी राखून ठेवलेली आहे. आणि बघा, पंचनामात समाविष्ट शेतकऱ्यांना 100% मदत तर इतरांना नियमानुसार 75% रक्कम मिळणार आहे. पुढील 24 तास शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता या येत्या 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तयार राहायचं आहे, कारण की तुमच्या खात्यात कधी बी बघा पीक विम्याचे पैसे जमा होऊ शकतात. आता बघा, जे काय आपण तुम्हाला बँकेची यादी सांगितलेली आहे, या यादीमध्ये 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा, जर तुमच्या या बँकेच्या यादीत नाव नसेल, त्याचप्रमाणे बघा जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे थोडासा येण्यासाठी थोडासा उशीर लागू शकतो. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमचं या यादीत नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.